ठीक आहे, मी गजर घेतो. तन म्हणत हाय कण कणात हाय देव नुसतंच नाही विटेवर. तनातनात इथे बसलेले मायबाप प्रेक्षक आहेत ना, यांच्यामध्ये सुद्धा 100% देव असणार. आपण फक्त बघण्याची दृष्टी आपली चांगली पाहिजे, लक्षात घे. आणि बरं वाटतंय की हे शिवप्रसाद गृहनिर्माण सहकारी सोसायटी आहे. या ठिकाणी आल्यापासून मी बघतोय उत्कृष्ट नियोजन तुमचं आणि स्वच्छता एवढी आहे, त्यामुळे या ठिकाणी साक्षात परमेश्वर वास करतोय. तर तुमच्यासाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा. आणि ही काळाची गरज आहे. आपला एरिया, आपलं परमेश्वराचं ठिकाण हे आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे, लक्षात घ्या. तुमच्यामध्ये सुद्धा देव असणार, ज्याला सदा अगरबत्तीचा वरचा रॅपर जरी भेटलं ना तरी उचलून तो, किंवा चहाचा कप भेटला तर उचलून तो बाजूला टाकणार. त्याच्यामधला देव शोधण्याचा कुठेतरी प्रयत्न करा. म्हणून काय म्हणतो बघा, तन म्हणत हाय कण कणात हाय देव नुसतंच नाही विटेवर. देव नुसतंच नाही विटेवर. हे आयुष्य आहे बघली सुंदर जर हरणामध्ये आपल्याकडे बघत राहतोय, लक्षात घ्या. आजच्या घडीला जन्माला येणं म्हणजे मुलाला जन्मायला घालायचं असेल तर 1 लाख रुपये खर्च झाल्याशिवाय माणूस जन्माला येत नाही. आणि म्हाताऱ्यात व्हेंटिलेटर लावल्याशिवाय म्हातारो मारणार नाही. म्हणजे जन्मात यायचा असला तरी 1 लाख रुपये खर्च आणि मराचा असला तरी 1 लाख रुपये खर्च. एवढं हे जीवन महाग झालंय. त्यामुळे आपल्याला ते परमेश्वराने 4 दिवस दिले ते सुखाने प्रेमाने घालवा, म्हणजे परमेश्वर आपल्याला सुखाने मारायला देईल. नाहीतर जे तो 1 करोडचा बंगलो ना, त्याका पण उद्या मेल्यानंतर खड्यात आंघोळ घालूची, या प्रत्येकानं लक्षात ठेवता. त्याका 1 करोडचं बंगलो म्हणून पहिल्या मधल्यात किंवा दुसऱ्या मधल्यात त्याचं बापू झील कांडा पेटवतो ना, या प्रत्येकाचा कर्म फेडूच आहे. म्हणून मी सांगतोय की आपले आई वडील त्यांना त्रास करू नका. भला आपला बाप चुकीचा असेल परंतु त्या बापाच्या अंगावर जाऊ नका. कारण त्या बापाला होणारं दुःख ओळखण्याची ताकद अजून मुलांमध्ये आलेली नाहीये. समाजात असं वागणं केलं पाहिजे मुलांनी आणि मुलीने, तरुण पिढीने, की आपल्या समाजात आपल्या आई बापाची मान ताठ राहिली पाहिजे, असं वागणं पाहिजे मुला मुलींचं. तर उपयोग आहे. मुलगा कॉलेजला जायला लागला, मुलगी कॉलेजला जायला लागली की आई सांगणार बापाला, हो आपला मुलगा मुलगी मोठी झाली, कॉलेजला जाते, मोठ्या कॉलेजमध्ये, तिला अँड्रॉइडचा फोन घेऊन द्या. क्षणाचाही विलंब न लावता 1000 रुपये 1200 रुपये कमवणारा बाप कर्जबाजारी होईल, पण आपल्या मुलीला किंवा मुलीला 20-25 हजार रुपयाचा मोबाईल घेऊन देतो, लक्षात घ्या. आणि आपण कसलो नोकियाचं वापरता, म्हणजे 7 दाबल्यानंतर 8 बाहेर येतात, कसलो मोबाईल तो बाप बाळगता, लक्षात घ्या. त्यामुळे मुलगा पास झाला, मुलगी पास झाली की प्रेमावरून हात
फिरवणारी ती आई असते. पण बापाला वाटेत समजलं ना की मुलगा किंवा मुलगी पास झाली आहे, तिथून माघारी जाऊन मिठाईच्या दुकानातून पेढे आणणाऱ्या बापाचं आपण कधी कौतुक करत नाही. लक्षात घ्या, तो बाप कुठेतरी ओळखायला शिका. काल एक बाप भेटला, तो म्हणाला सांगितला की बुवा माझं झीला 4 वर्ष दारू खाता माका माहित नाही. काय सांगले, 4 वर्ष माझं झील दारू खाता माका माहित नाही. तुम्ही म्हटलं तुका कळला केव्हा? तर म्हणता आज संध्याकाळी कळला. कसा काय? तर म्हणतात तो भुतूर गेलो आणि मी या बाहेर गेलो. म्हणजे बापूसही त्याच लेवलचं होतो. आता असे जर बापूस भेटले तर काय उपयोगाचं नाही. इथे तुम्ही सासू वशनी माहेर वशनी आहात, बरोबर ना? तुमचं माहेरी येणं जाणं केव्हापर्यंत असतं? जोपर्यंत तुमचे आई वडील म्हातार जिवंत आहेत ना माहेरी, तोपर्यंत वर्षातून तुमच्या 4 फेऱ्या तरी होतील. पण आई वडील गेले की पण रक्षाबंधन आणि भाऊबीज हेच विषय फक्त राहतात. कारण मुलगी कितीही श्रीमंत घरी दिलेली असू दे, आईने कनवटीचे दिलेले 20 रुपये तिच्यासाठी खूप किमतीवान असतात. लक्षात घ्या. म्हणून ज्यांचे कित्येक मुलांची आई अशी असते की जन्म देता देता आई निघून जाते. त्या मुलांना माहित नसते की आई कशाला म्हणतात. एक पिक्चरचं जुन्या गाणं आहे बघा, भाऊ काय का तुझं का रे, कशी होती रे माझी आई, कशी होती रे माझी आई. आई गेल्यानंतर, बाप गेल्यानंतर आपल्याला आई बापाची किंमत कळते. लक्षात घ्या. मी परत परत सांगतोय की ज्यांच्या नशिबात आहेत त्यांचेच आई वडील म्हातारपणापर्यंत जिवंत असतात. ज्यांच्या नशिबात नाही त्यांचे आई वडील जिवंत नाहीत. म्हणून आई बापाला अश्रू कधी दुःख देऊ नका, नाहीतर तुमचा सुखाने संसार कधीच होऊ शकत नाही. लक्षात घ्या. त्या आईसाठी एक गाणं म्हणतोय, त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू ग माते. थोडा इफेक्ट द्या. पण खरे आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते, ज्याला आई नाही त्यालाच कळते. चुकलं तुझं बाळाई रडत ढाई ढाई ग, रडत ढाई ढाई ग. काही महिलांच्या डोळ्यात आईची आठवण काढल्यानंतर अश्रू आलेत. हे आम्हाला 500 किलोमीटरवरून बोलवलंय. यांचं वाईट पण करण्यासाठी मला बोलवलं नाही. लक्षात घ्या. जे मला देता येईल चांगलं ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार. कारण 60-70 पेक्षा जास्त वयाचे मायबाप प्रेक्षक या ठिकाणी बसलेत. मग या खुर्चीवरून ज्यांच्या पुण्यामुळे बसलोय, या खुर्चीवरून आम्ही काहीतरी तुम्हाला देणं लागतो. लक्षात घ्या. कैलासवासी जयदास
तुकाराम बंड यांच्या स्मरणार्थ अध्यक्ष SRA गृहनिर्माण संस्था चंद्रकांत बंड यांकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि बुवांसाठी सुद्धा हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आई आणि बाप ह्या विषयावर मी तासनतास माझ्या प्रेक्षक बोलू शकतो. लक्षात घ्या. प्रांजली प्रशांत मडव या भगिनीकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. धन्यवाद. कर्म प्रत्येकाला फेडावं लागतं. प्रभुरामाने त्रेतायुगात जे जे केलंय, जे काही जमलं नाही ते द्वापार युगात श्रीकृष्णाच्या मार्फत सगळं घडून गेले. लक्षात घ्या. कारण तुम्ही मुंबईसारख्या ह्या गजबजलेल्या मुंबापुरीत राहणारी लोक आहेत. गर्दीच्या ठिकाणी जिथे जाल तिथे काही लोक तुमच्या समोर टाळ्या वाजवत येतात. त्यांना आपण तृतीयपंथी म्हणतो, छक्का म्हणतो, हिजडा म्हणतो. एखादं नवीन मूल जरी जन्मलं ना तरी बरोबर त्या बारशाच्या दिवशी ते लोक येतात आणि हजारो रुपयांची उधळण त्यांच्यावरून करून, त्या मुलावरून करून त्या आपण तृतीयपंथीयांना देतो. मग या कलियुगात आपला विषय काय झालेला आहे की त्यांना पैसे दिले की त्यांचा आशीर्वाद आपल्यासाठी खूप लाभदायक असतो. हा हे आपला त्यांच्यावरती विश्वास आहे. लक्षात घ्या. मग ह्या कलियुगात त्या तृतीयपंथीयांच्या मध्ये एवढी ताकद आली कुठून? तर प्रभू राम जेव्हा वनवासाला निघाले, अयोध्येतील सगळी मंडळी सीमेवरती गेली आणि म्हणतायत की प्रभू रामा तुम्ही वनवासाला जाऊ नका. प्रभू राम म्हणतायत माझ्या कर्माचे भोग मी भोगतोय, मला वनवासात गेलंच पाहिजे. अयोध्येतील स्त्री, अयोध्येतील पुरुष, मुलं मुली माघारी जा, तुमचा संसार करा, मी येतोय 14 वर्षांनी. 14 वर्षांनी प्रभुराम जेव्हा परत आले तेव्हा सीमेवरती काही मंडळी नामस्मरण करताना ऐकलं आणि प्रभुराम म्हणतायत माझ्या आज्ञेविरुद्ध तुम्ही इथे का थांबलात? तर मी तुम्हाला आज्ञा केली होती तुम्ही माघारी जा म्हणून. एक जण त्याच्यातला उठला आणि तो सांगतोय प्रभू रामा जाताना काय सांगितलं? अयोध्येतील स्त्रिया, अयोध्येतील पुरुष, मुलं मुली माघारी जा. आम्ही ना धड स्त्रियांमध्ये मोडत, आम्ही ना धड पुरुषांमध्ये मोडत. मग प्रभुरामांना सांगा तुमची आज्ञा मोडून आम्ही जायचं कसं? तेव्हा प्रभुरामाने त्यांना आशीर्वाद दिला. 14 वर्ष अहोरात्र उन्हा पावसात माझ्या रामनामाचा तुम्ही इथे जप करत बसलात म्हणून तुम्हाला आज मी असा आशीर्वाद देतोय, येणाऱ्या पुढच्या कलियुगात तुमच्या मुखावाटे निघालेला प्रत्येक शब्द असत्य होईल. म्हणून आपण त्यांना 10-20 रुपये देतो. लक्षात घ्या. आणि त्यांचा आशीर्वाद घेतो. हे त्याच्या मागचं कारण आहे. तर तुमच्या टाळ्या फार महत्वाचे आहेत. हे भजनाच्या माध्यमातून जायला पाहिजे ना. सुटके तर मी 1000 सांगू शकतो, पण सुटके म्हणजे भजन नाहीये. ते ज्याला दिलंय काम तर त्याचा बरोबर, त्याच्याकडनं काय अपेक्षा करणार? 8वीत असताना बाईंनी सांगितले आणि त्या का संदीप तिच्या सहवासात माझे दिवस सुंदर गेले. मला पाणी दिलं. तिच्या सहवासात माझे दिवस सुंदर गेले. हा कर्तरी प्रयोग आहे. तो कर्मणी प्रयोग कर. ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस कर. कर्तरी प्रयोगाचा कर्मणी प्रयोग. तिच्या सहवासात माझे दिवस सुंदर गेले. संदीप उठ. संदीप उभं राहिलो. हो. वाक्य काय? तिच्या सहवासात माझे दिवस सुंदर गेले. यांना कर्मणी प्रयोग काय करतो? माझ्या सुंदर सहवासात तिला दिवस गेले म्हणून वार टकलो है वार. गेले सांगून ज्ञानोबा तुकोबा संत गोरोबा मोहमायेला सोडून भक्तीला माझ्या निवडावा. देह नामात नाचत नाचत रंगुनी गावा. या सगुण रूपास अखंड देह जिजवावा. आज भाग्य उजळलं जन्माचं येऊन संतांच्या पुण्यभूमीवर. या संतांच्या भूमीवर जन्माला येऊन आमचं भाग्य लाभलंय. कारण या भारत देशामध्ये एवढी राष्ट्र आहेत, परंतु आपल्याच राष्ट्राला काय म्हटलेलं आहे? महाराष्ट्र म्हटलेलं आहे.
कारण आपल्या भूमीमध्ये एवढे संत जन्माला आले, एवढी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, बाळासाहेब ठाकरे, ज्ञानोबा, तुकोबा, गोरोबा ही सगळी संत मंडळी, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले ही सगळी मोठी मंडळी आपल्या राष्ट्रात जन्माला आली आहेत. म्हणून आपल्या राष्ट्राला काय म्हटलेलं आहे? महाराष्ट्र म्हटलेलं आहे. तसा 33 कोटी देवतांमध्ये एक महादेव आहे. शंकराला महादेव म्हटलेलं आहे, त्यालाच महादेव, बाकी सगळे देव, त्यालाच महादेव म्हटलेलं आहे. कारण समुद्र मंथनातून जे विष निघालं ते विष पचवण्याची ताकद कुठल्या दुसऱ्या देवामध्ये नाही होती, म्हणून ते का हा महादेव म्हटलेलं आहे. त्या शंकर महादेवाच्या देवळात कधीतरी जा, सगळ्या फॅमिली घेऊन बसलेलो असतो. तो शंकर महादेव बसलो कशावर? नंदीवर. त्याच्या गळ्यात काय? साप. त्याची बायको पार्वती कशावर बसली? सिंहावरती. ते तो मोठो झील कार्तिक स्वामी कशावर बसलाय? मोरावरती. आणि ते तो छोटो झील गणपती बाप्पा कशावर बसलो? हा उंदरावरती. म्हणजे एकमेकांचे कट्टर विरोधक, त्यांची वाहनं एका मंदिरात शांत असत. म्हणजे समजा सिंह सुटलो तर बैला खातलो, नाग सुटलो शंकराच्या गळ्यातलो तर हुंदराक खातलो, आणि कार्तिक स्वामींचं जर मोर सुटलो तर तो सापाक खातलो. म्हणजे एकमेकांचे कट्टर विरोधक एका मंदिरामध्ये शांत चित्ताने आहेत. आणि आम्ही दोघे जण एका ठिकाणी एकामेकाची नाक मोडल्याशिवाय होत नाही. ह्यो आपल्यात मी देवातलो फरक आहे. म्हणून ते देव आणि आपण माणूस आहोत, लक्षात घ्या. त्या देवाची जागा आमका मिळताना खूप मुश्किल गोष्ट आहे, लक्षात घ्या. त्यामुळे ही काळाची गरज आहे. एक कलाकार जो मूर्ति बनाता है वो ईश्वर से कहता है, हे ईश्वर तू भी एक कलाकार है, मैं भी एक कलाकार हूँ. तूने मेरे जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पर भेजे हैं और मैंने तेरे जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पर बेचे हैं. फर्क इतना है, तेरे बनाए हुए पुतले आपस में झगड़ा करते हैं और मेरे बनाए हुए पुतले के आगे अपना सिर झुकाते हैं. ह्यो माणसातलो आणि देवातलो फरक आहे, लक्षात घ्या. आणि ही काळाची गरज आहे. ह्या काळात आपल्याला जर परमेश्वराच्या काय जुन्या आठवणी, गजराचं कडू एकच शिल्लक आहे, बोना गजर दिलं पाहिजे. जुन्या आठवणी, आम्ही शाळेत होतो ना, शाळेत त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊ. 7वी पर्यंत आमची मुलांची लाईन वेगळी, मुलींची लाईन वेगळी. हिंमत नव्हती मुलींकडे बघण्याची. आणि आता 4थी 5वीतल्या पोरांची जोडी ठरलेली होती, ह्या तुझा, ह्या माझा, ह्या तुझा, ता माझा. ही परिस्थिती आहे. खूप कठीण परिस्थिती. मगाशी कोणी सांगितलं की अध्यात्म विज्ञानाने जरी केली क्रांती तरी अध्यात्माशिवाय शांती नाही. विज्ञान किती पुढे जाऊ दे, म्हणून सांगितलं गॅस सिलेंडर सरले आता लाकडा होईल. पूर्वी एका आईला 10 8 मुलं होती. पण माका सांगा, एकदा तरी त्या औषधा कधी सिझनिंग झालेला काय माका सांगा ना, कधीच झाला नव्हता. आणि आता 100% महिलांपैकी 99% महिलांचा सिझनिंग होता. आम्ही आमच्या घरातून सांगतो, आम्ही महिलांना दोष देणार नाही, देणारच नाही. पूर्वी आमची आई जिची 5-6 बाळं सकाळी उठून विहिरीचं पाणी काढायची, बटन मारल्यानं काय चॉक, आता बटन मारल्यानं का पाणी येतं घरात, बरोबर ना. ही परिस्थिती. आता 7:30-8च्या दरम्यान जर आम्ही घरात गेलो आणि बायको सांगलो हो आज घोडभर चायचं पाणी दी, तर बायको सांगतली वयात घ्यावा. तू काय करतस? रिमोट आणि टीव्ही. काय करतस तू? स्वतःला पहा, जिथे सावली
समोर बायकोची यायची हिंमत नव्हती. आणि आता लगीन झालं आणि त्या रात्री जर भीती कान लावलास तर बायको भोग म्हणता माझा जानू आणि भो बायको म्हणता माझा पिल्लू, म्हणजे कुत्र्याचा पोर आणि बायकोनी भो एकच सारखी परिस्थिती झालेली आहे. कालाय तस्मै नमः. काळाप्रमाणे आपल्याला बदल झालेच पाहिजे ना, आपण त्या पद्धतीत बदल केलेच पाहिजे. पण एवढा पण आज परिस्थिती गंभीर आहे हो. तुम्ही मला सांगा, सिलेंडर मुंबई गावच्या ठिकाणी ठीक आहे, आम्ही लाकडा बिकडा पेटून काय का करू, मुंबईत परिस्थिती गंभीर आहे. मला सांगा, टोटल 30 दिवसाशिवाय सिलेंडर काय करणार का आहे. तुमका सगळ्यांना गावात यावं लागतं, लक्षात घ्या. म्हणून वारंवार गावात फेरी मारूचे असतं, बरोबर. केव्हा तरी गावात जायचं नाही. गावाच्या आपल्या जावेकडून किंवा आपल्या दिनाकडून जर तांब्यावर पाणी वाया ना, तर वरच्यावर मला सुट्टी नाही आणि माझ्या बायकोची तब्येत बरी नाही, ही कारण सगळ्यात चलाचा नाही. वेळ जर तुम्ही गावात गेलात तर अजूनही चांगला प्रतिसाद मिळणार तुम्हाला. पण जेणेकरून लवकर या युद्ध संपू दे असं आपण अवलंबूनच. उत्कृष्ट गजर सन्माननीय रमेश पुजारे यांकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि हरिश्चंद्र पांचाळ यांच्याकडून माझ्यासाठी हे बहुमोल 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. स्वागत करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि शेवटचं कडवं घेतोय. दुसऱ्या राजा आणि नाम. हनुमंत काय करतोय, फक्त राम नामाचा जप करतोय. जेव्हा हे युद्ध झालं, रामायण संपलं, तेव्हा सीतामाई म्हणाली, ओ ज्यांनी ज्यांनी मदत केलं त्यांना काहीतरी द्या. त्या खारुताईने सुद्धा तो सेतू बांधताना मदत केली होती. त्या खारुताईला सुद्धा पाठीवरून हात फिरवलं, म्हणून खारुताईच्या पाठीवर 3 पट्टे. सीतामाई म्हणाली की अहो हनुमंताला द्या. प्रभू रामाने सांगितलं हनुमंताला देण्यासारखं माझ्याकडे काही नाहीये. तेव्हा सीतामाईने आपल्या गळ्यातला हिरेजडित हार जो होता तो हनुमंताच्या गळ्यात फेकला. हनुमंताने तो काढला आणि हिरेजडितची माणी रत्न होती ती फोडायला सुरुवात केलं. तेव्हा सीतामाई म्हणतो, अरे काय करतोय हनुमंता, ती किती किमती आहे. तर मला म्हणाला, किमती मला हिरारत्नांची गरज नाहीये, मी त्याच्यामध्ये राम कुठे आहे तो शोधतो. एवढा दास्य भक्त हनुमंत होता, लक्षात घ्या. त्या हनुमंताने सुद्धा असंच एकदा केलं. प्रभू राम तो सेतू बांधत होते ना, तेव्हा कुणीतरी माकडाने एकत्र झाल्याने म्हणाले, भला मोठा डोंगर जर कुणी आणला असता तर बरं झालं असतं, सेतू लवकर पुरा झाला असता. हनुमंताने ऐकलं आणि उड्डाण केलं. त्याला द्रोणागिरी पर्वत भेटला, त्याला मिठी मारली आणि म्हणाला चल. तो द्रोणागिरी पर्वत म्हणाला, हनुमंता ताकदीचा उपयोग सगळीकडे करू नकोस, माझ्या इच्छेविरुद्ध तो मला घेऊन जाऊ शकत नाही. तेव्हा हनुमंताने सांगितलं, अरे चल, साक्षात प्रभू रामाचा तुला स्पर्श होणार आहे. तेव्हा तो यायला तयार झाला. तो पर्वत उचलला आणि सेतू बांधत होता तिथे आला तर सेतू अगोदर पूर्ण झालेला होता. आता हनुमंत म्हणता, ह्यो पर्वत येलो मोठो नेऊन ठेवतोय मी, त्याला थेट टाकले. आणि हनुमंत निघाला तेव्हा प्रभू राम म्हणतायत, अरे हनुमंता तू त्याला शब्द दिलायस की प्रभू रामाचा स्पर्श होणार, त्या शब्दाचं काय. तेव्हा प्रभू रामाने आपल्या दास्य भक्ताची बाजू घेऊन सांगितलं, हे पर्वत ऐक, हनुमंताने दिलेला शब्द या त्रेतायुगात मी सत्य करू शकत नाही तुला स्पर्श करण्याचा, पण तुला मी आज वचन देतोय, येणारं पुढचं युग द्वापार युग, त्या द्वापार युगात
तुला स्पर्श करण्याचा शब्द मी पूर्ण करेन. म्हणून जो प्रभुराम त्रेतायुगात ते द्वापार युगात श्रीकृष्ण, त्या श्रीकृष्णाने प्रभुरामाने द्वापार युगात त्रेतायुगात दिलेला शब्द पूर्ण केला आणि अख्खा गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवरती उचलून घेतला आणि तो दिलेला शब्द त्याने पूर्ण केला. हे त्याच्या मागचं खरं गणित आहे आणि हे आम्ही सांगण्याचं भजनाच्या माध्यमातून पूर्ण करतो. लक्षात घ्या, हे तुमच्या 100% लक्षात राहील की हे असे असे विषय आहेत. प्रत्येक गोष्टीच्या मागे अध्यात्म दडलेले आहेत, ते सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मी काय मोठं खूप शानोखी मोठं लागान गेले नाही, लक्षात घ्या. परंतु हा विषय आपण शांत चित्ताने माझा गजर ऐकून घेतला त्याबद्दल आपले सर्वांचे मी आभार मानतोय आणि गजराची शेवट ओळ घेऊन गजर थांबवतोय. उत्कृष्ट गजर सादरीकरण केल्याबद्दल सन्माननीय राजेश मेस्त्री यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचप्रमाणे पखवाज वादकसाठी आनंद आचरेकर यांकडून माझे पखवाज सागर कदम यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं स्वागत करतो. सलाम करतो तुम्हाला एकदा त्यांच्या मी टाळ्यावर जोरदार, त्यांना खूप छान साऊंड लागलं. यांच्याकडून माझ्यासाठी बहुमोल असं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत अशी प्रार्थना करतोय आणि बक्षाचा स्वीकार करतोय. Yeah.
रंग देवते महते तुझा